कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होते. मंगळवारी दुपारी 3 वाजता कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणीपातळी 26 फुटांवर पोहोचली आहे, तर जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेल्याने या बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. या दरम्यान पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे. 17 जून रोजी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज काही अंशी पावसानं उघडीप दिली आहे, परंतु धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने राधानगरी धरण देखील 57% भरलेलं आहे. परिणामी धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.